निर्दर्शनी असलं कार्यकर्ते देऊ नाही शकत. नाही ना माझं नाही निर्दर्शनी हमारे इनके बसला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय मागणी आहे तुमच्या? आमची प्रमुख मागणी अशी आहे की संबंध जिल्ह्यामध्ये जे भूमिहीन असेल, गायरानधारक, वन जमीनधारक, निवासी अतिक्रमणधारक यांच्या नावावर एकीला नोंद घेऊन 7/12 नावावर करण्यात यावा. तसेच जे विटा तालुक्यामध्ये कन्नड या ठिकाणी जो सौर प्रकल्प ऊर्जा चालू आहे तो सौर प्रकल्प ऊर्जा हा तत्काळ बंद झाला पाहिजे आणि ज्या भूमिहीनांची, गायरानधारकांची जी पिकाची नुकसान झालेली त्या पिकाची नुकसान भरपाई शासनाने तत्काळ देण्यात येईल. या प्रमुख मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहोत. विटामध्ये जे सौर ऊर्जा प्रकल्प होतोय किती एकर जमीन येते आणि गायरान जमिनी संदर्भात तुम्ही काय शासन दरबारी अर्ज वगैरे केला आहे का? विटा या गावामध्ये गायरान जमीन ही 40 ते 50 एकर गायरान जमीन आहे आणि त्या गायरान जमिनीमध्ये 30 ते 32 लोक त्या ठिकाणी ती जमीन कसतात आणि परंतु ही जमीन कसत असताना त्या ठिकाणी सुवर्णाच्या लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि 2 मागासवर्गीय लोक जे बौद्ध समाजात आणि एक मातक समाजाचे आहेत या 2 लोकांचं त्या ठिकाणी अतिक्रमण आहे. परंतु शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार यांनी या सुवर्ण वर्गाच्या लोकांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचं, त्या ठिकाणी सौर प्रकल्प त्या ठिकाणी नेण्याचं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची दखल त्यांनी त्या ठिकाणी घेतली नाही. परंतु 2 मागासवर्गीय कुटुंब त्या ठिकाणी जमीन कसतात आणि या मागासवर्गीय कुटुंबावरती सौर प्रकल्प का, ही शंका आम्हाला या ठिकाणी निर्माण होती. म्हणून जाणून बुजून सरकार मागासवर्गांना या ठिकाणी टार्गेट करतंय काय, मागासवर्गांना या ठिकाणी मागासवर्गावर अन्याय करतंय काय, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो. गायरान जमिनीच्या प्रश्नासंदर्भात आपले नेते माने साहेबांनी वेळोवेळी आंदोलन केलं आणि त्यांनी शासनाकडून आश्वासन मिळालं होतं का त्या जमिनीवरून कुठल्याही लोकांना हाकललं जाणार नाही, तरीही असे प्रकार होतात. तर याबद्दल काय सांगा? बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने साहेबांनी हायकोर्टात सुद्धा लढाई देतात. हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेच्या अनुषंगाने शासनानं एक नोटीस काढली होती. ती नोटीस 51ची नोटीस म्हणजे शासनाने ते अतिक्रमण गृहीत धरावं. शासनाने व औरंगाबाद खंडपीठाने असा निर्णय या ठिकाणी दिला आहे की जो गायरान जमीन असेल ती गायरान जमीन जो गायरानधारक असेल तो कसत असेल त्याच्या नावावर करण्यात यावी आणि हिंगोलीमध्ये आदेश पारित झालेत. परंतु तहसीलदार, कलेक्टर या ठिकाणी त्या आदेशाचं या ठिकाणी पालन करत नाही. मला या ठिकाणी प्रश्न पडतो की तहसीलदार, कलेक्टर, मंडळाधिकारी, तलाठी हे कोर्टाचं या ठिकाणी अपमान करून कोर्टाचे कुठल्याही प्रकारच्या आदेशाचं पालन या ठिकाणी करत नाही. सौर ऊर्जा प्रकल्प हा खाजगी संस्थेचा आहे का सरकारी? सौर ऊर्जा प्रकल्प हा मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत येतो आणि तो प्रकल्प 1 रुपया भाडे तत्वावर महावितरणाला दिला जातो. आम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की जो सौर प्रकल्प जर तुम्ही आपल्या महावितरणाला 1 रुपया भाडे तत्वावर देत असाल, परंतु जो जमीन कसतोय, जो भूमिहीन असेल, जो गायरानधारक असेल, जो वन जमीनधारक असेल, निवासी अतिक्रमणधारक असेल, या जमिनीचा जर तुम्ही 1 रुपया मोबदला भाडे तत्वावर देत असाल, परंतु या गायरानधारकांची जमीन 100 रुपये, 1000 रुपये तत्वावर जर भाडे तत्वावर जर दिली तर हे योग्य होईल आणि यांच्या नावावर जर 7/12 केला तर आम्ही 1000 रुपये तत्वावर सुद्धा भाडे तत्वावर ही जमीन घेऊ शकतो. नाही, आता तुम्ही उपोषणाला बसलाय तर याच्यापूर्वी तुम्ही काही तलाट्याला वगैरे अर्ज वगैरे केला? याच्यापूर्वी गायरानधारक जो भूमिहीन धारक असतो तो प्रत्येक तहसीलदार असेल, मंडळ अधिकारी असेल, अन्यथा BDO असेल, जिल्हा अधिकारी असेल, या सर्वांना पत्र यावर वारंवार करीत असतात. परंतु कुठल्या पत्राची या ठिकाणी दखल घेतल्या जात नाही. गायरानधारकाचं पत्र आलं म्हणजे ती केराची टोपली या ठिकाणी ती समजल्या जाते आणि गायरानधारकाच्या कुठल्या पत्राला जे कुठल्या प्रकारच्या अनुषंगानं कुठल्या प्रकारचं या ठिकाणी न्याय देण्याचं काम कोणताच अधिकारी या ठिकाणी करत नाही. उपोषणानंतर हे जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका काय? उपोषणानंतर जर आमच्या मागण्या या ठिकाणी जर मान्य झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून आणि पुढली लढाई आमची अन्नत्याग आंदोलनाची आझाद मैदान मुंबई या ठिकाणी राहील. आपलं नाव? मी विजय शिंगारे, जिल्हा प्रमुख BRS.